महाराष्ट्रातील धनगर समाजाचे नेते रामरावजी वडकुते यांची गेल्या महिन्यात राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली। त्या निवडीबद्दल सांगली जिल्हा सकल ओबीसी समाजाच्या वतीने त्यांचा 7 जून रोजी सकाळी 10 वाजता सांगली येथील राम मंदिर समोरील कच्ची जैन हॉल या ठिकाणी भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे। सांगली जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधव, ओबीसी संघटना, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक असतील त्या सगळ्यांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्यानं वेगवेगळे विविध उपक्रम राबवण्यात येत असतात। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते आणि आमच्याबरोबर सातत्यानं चळवळीमध्ये काम करणारे अतिशय धनगर समाजातला एक स्वच्छ आणि पारदर्शी चेहरा, अतिशय गरिबी परिस्थितीमधून समाजाच्या चळवळीत ज्यांनी काम उभा केलं ते आमचे नेते आदरणीय रामरावजी वडकुते साहेब यांची गेल्या दीड महिन्यामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली। त्या अनुषंगाने सांगली जिल्हा सकल ओबीसी समाजाच्या वतीनं येत्या 7 तारखेला म्हणजे परवा दिवशी सकाळी 10 वाजता सांगली येथील राम मंदिर कॉर्नरजवळील कच्ची जैन हॉल या ठिकाणी त्यांचा भव्य सन्मान नागरी सत्कार सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांना, ओबीसी संघटना असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य असतील, या नगरसेवक आजी माजी असतील, या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की या सन्मान सोहळ्याला आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। हा सन्मान सोहळा या राज्याचे माजी मंत्री आणि ओबीसीची चळवळ ज्यांनी खऱ्या अर्थानं गोपीनाथजी मुंडे यांच्या काळामध्ये सुद्धा सुरू ठेवली होती, ते आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पा यांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान सोहळा होतोय। आदरणीय ओबीसीचा संघर्ष योद्धा लक्ष्मणजी हाके, ब्रह्माशेठ पडळकर आणि सर्वच ओबीसीचे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आम्ही सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने रविवारी सकाळी 10 वाजता कच्ची जैन हॉल सांगली या ठिकाणी उपस्थित राहावे। धन्यवाद।